नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम 2026 ची ई-पीक पाहणी करण्याची मुदत ही जवळजवळ संपत आलेली आहे. अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी या ठिकाणी करून घ्यावी. जर तुम्ही या ठिकाणी शेतातील पिकाची ई-पीक पाहणी जर केली नसेल आणि तुम्ही तुमच्या शेतातील मालाचा विमा जर या ठिकाणी काढलेला असेल, तर तुम्हाला विमा क्लेम या ठिकाणी मिळणार नाही. तसेच शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, त्या योजनांचा सुद्धा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. त्याकरता शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर ई-पीक पाहणी करून घ्यावी. ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख ही या ठिकाणी 24 जानेवारी आहे. 24 जानेवारीच्या आत आपण स्वतः प्रत्यक्ष ई-पीक पाहणी आपल्याला या ठिकाणी करणं आहे. जर तुमच्याकडून स्वतः ई-पीक पाहणी करणं शक्य नसेल, तर त्या ठिकाणी 25 जानेवारीपासून 10 मार्चपर्यंत या ठिकाणी सहाय्यकाच्या मार्फत या ठिकाणी ई-पीक पाहणी करण्यात येणार आहे. त्याकरता तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये संपर्क या ठिकाणी साधायचा आहे आणि त्यांच्या मार्फत जे सहाय्यक या ठिकाणी नेमलेले आहेत, त्या सहाय्यकाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शेतातील मालाची, पिकाची ई-पीक पाहणी या ठिकाणी करून घ्यायची आहे. परंतु ई-पीक पाहणी करणे या ठिकाणी आवश्यक आहे. कारण शासनाचे धोरण या ठिकाणी ई-पीक पाहणी करण्यासंदर्भात असे आहे, की 100% ई-पीक पाहणी या ठिकाणी झाली पाहिजे. त्याकरता शेतकरी मित्रांनो, ही होती रब्बी हंगाम 2026 ई पाहणी करण्यासंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रमंडळांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.